निर्विवाद वर्चस्व होतं आमचं, आमच्या सिद्धींचं, आमच्या तंत्राचं सगळं जग मुठीत घेतलं होतं आम्ही. आणि अचानक तो आला, अवधूत वालावलकर, महादेवाचा परमभक्त, मनुष्य जातीचा कैवारी म्हणे. वेणेश्वराचं दैवी रुद्राक्ष हाती घेतलं आणि त्यानं होम केलं आमच्या सर्वस्वाचा. चेटकेणींचं सगळं विश्व त्याने अग्नीच्या हवाली केलं आणि आमचं अख्खं साम्राज्य भस्मसात झालं. उरले फक्त मी आणि माझी मुलगी पर्णिका. मला वरदान दीर्घायुष्याचं आणि पर्णिकाला चिरतारुण्याचं. हा चेटकीण वंश पुन्हा रुजवायचाय, वाढवायचाय आम्हाला. अट फक्त एकच, जो अवधूत कारणीभूत होता आमच्या वंशाच्या संहाराला, त्याच अवधूतच्या घराण्यात कृतिका नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाशी पर्णिकानं संग करायचा आणि मुलीला जन्म द्यायचा. 300 वर्ष वाट पाहिली आम्ही आणि आता तो आलाय. आरुष बनून आलाय. त्याच्यावर सावली पडलीये माझ्या पर्णिकाची. तिच्या प्रत्येक पावलागणी उद्ध्वस्त होणार आहे आरुषचं प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद. तिच्याच हातांनी आणि रक्ताच्या अश्रूंनी लिहिला जाणार आहे वालावलकरांच्या पतनाचा आणि चेटकिणींच्या वंशवृद्धीचा नवीन अध्याय. आणि यावेळी कुणीच नसेल त्यांचा तारणहार, कुणीच नाही.